नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मंजू आणि सत्या आता दोघे लग्नाला तयार होऊन खाली येतात आणि आता सगळ्यांची लग्नाची तयारी जोरदार झालेली असते. सत्या आणि मंजू खाली येतात आणि आता ते दोघे तिथे येतात. सगळेजण त्यांची वाट बघत असतात. गुरुजी आलेले असतात. दोघांना तिथे दोन बाजूला उभा करतात आणि दोघांचं लग्न लावतात. गुरुजी म्हणतात की आता गुरुजी मंगलाष्टक म्हणतात आणि त्यांचं लग्न लावतात. तर इकडं सत्य आणि मंजू दोघांचं लग्न लावतात. त्यानंतर वेळ येते एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालण्याची. आता लगेच गुरुजी म्हणतात चला एकमेकाच्या गळ्यात हार घाला. तर आता लगेच ते जयदीप म्हणतो चल रे बलमा, ओ दाजी चला. तर आता लगेच बलमा येतो आणि बलमा आणि जयदीप हे दोघं जण त्या सत्याला उचलवून घेतात आणि दोघांनी त्याला उचलून घेतलेलं असतं. आता तो म्हणतो की सोडा मला खाली. अरे काय घालताय तुम्ही दोघं जण, कळतं की नाही तुम्हाला, सोडा मला खाली. ते म्हणतात की नाही नाही, आम्ही तुला असं सोडणार नाही आहे सत्या. आता का सोडू आम्ही तुला, आता घालू दे वहिनीला. कसा हार घालायचा आहे आम्हाला बघायचं आहे, वहिनी तुझ्याकडे कशा घालते हार, असं म्हणतात. आणि आता लगेच सत्या म्हणतो की अरे काय करताय तुम्ही हे, असं म्हणतात. तर इकडं आत्याबाई म्हणतात आता असंच आपण गप बसायचं नाही. आता बघा मी काय करते. आता लगेच आत्याबाई म्हणतात या सगळ्यांनी. सगळ्या बायका येतात आणि मंजूला पण उचलून घेतात. इकडं सत्याला उचलतात, इकडं मंजूला. तिकडे दोघांना दोघांना उचलेलं असतं आणि आता दोघांना पण ते उचलून हार घालायला सांगतात एकमेकाला. मंजू सत्याच्या गळ्यात घालते, सत्या मंजूच्या, आणि त्या दोघांचं लग्न पार पडतं. आणि आता सगळेजण खूप खुश असतात. मम्मी साहेबांना खूप राग येतो. मम्मी साहेबांच्या अंगावर तर रागारागानेच मंगलाष्टका फेकत असतात आणि त्या म्हणत असतात की कशाला सून आली ना काय माहिती माझ्या घरात. तर आता लगेच तिथे आता लगेच जे मम्मी साहेबां ते आहेत सगळेजण तेच असतात. गुरुजी आता सगळेजण ते पूजेला बसतात. सत्या आणि मंजू कन्यादानाच्या पूजेसाठी बसलेले असतात सप्तपदीच्या. आणि आता सत्या आणि मंजूचं लग्न चालू असतं. गुरुजी सगळे मंत्र वगैरे सगळं होतं. पण आता वेळ येते ती सत्यानी मंजूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची. आणि आता सत्या मंजूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार तेवढ्यात मंजूचा फोन वाजतो. सवी म्हणते मंजू वहिनी अहो तुमचा फोन वाजतोय. हो काय करू मग, मी उचलू सांगू का नंतर करा म्हणून. तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही उगं उचलू नको, तसं काही म्हणू नको, दे माझ्याकडे, कारण की आर्यनबद्दल काहीतरी सांगायला आलं असेल आणि दे इकडे म्हणते. आणि आता मंजू म्हणते की हॅलो बोला ना. आणि तिकडे बोलत असते तर मंजू पूर्ण घाबरल्यासारखं करते. सगळ्यांना आचारात धक्का बसतो. नेमकं काय झालं असेल बरं मंजूला, असं म्हणत असं सगळे विचार करत असतात. आणि आता लगेच जी मंजू आहे ती फोनवर बोलते. ती म्हणते अचानक असं कसं होऊ शकतं, असं म्हणत असते. आणि आता लगेच तिला सांगतात की लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या. तर आता मंजू फोन कट करते. सगळेजण चित्रकार विचारतात काय झालंय मंजू, अगं काय झालं सगळं. सत्या विचारतो काय झालं अहो वाघमारे. तर मंजू म्हणते की तुला माहिती सत्या, मला लवकर आता पोलीस स्टेशनला जावं लागेल, कारण की ते जो आर्यन आहे ना हे लग्न नाही होऊ शकत. आता आर्यन ते पळून गेलाय पोलिसांच्या तावडीतून. त्यामुळे आता मला लवकरात लवकर ते जाऊन ते काय झालंय ना बघावं लागणार आहे. त्यामुळे हे लग्न आता नाही होऊ शकत सत्या, असं म्हणते. तर आता सत्य म्हणतो अहो वाघमारे असं काय बोलताय तुम्ही, काही पण बोलताय. तर आता लगेच म्हणतात की हो खरंच, अहो असं काही नाही करू होऊ शकत, तुम्ही कशाला एवढं हे करताय वाघमारे. तर मंजू म्हणते नाही सत्या. सगळेजण म्हणतात की अगं तुम्हाला पवित्र नात्याचं तुम्ही हे करतायत, अपमान करतायत. गुरुजी मंजूला बोलतात. मंजू म्हणते की अहो मला माहिती आहे, पण काय करणार, अहो मला कर्तव्य महत्त्वाचं आहे आधी या सगळ्यापेक्षा, असं म्हणते. आणि मंजू आता तिथून लगेच रूममध्ये जाते. सगळे गळ्यातलं हार ते सगळं काढून फेकते आणि आता लगेच ती पोलिसांची वर्दी घालायला घेते. तर इकडं मम्मी साहेबांना त्यांना खूप आनंद होतो. मम्मी साहेब रूममध्ये खूप आनंदात बसतात. तेवढ्यात आता लगेच सपना म्हणते अहो मम्मी साहेब तुम्ही तर खूप खुश आहे हो. तर ते म्हणते की हो मग हे लग्न मोडलं नाही याचा मला खूप आनंद झाला आहे, असं मम्मी साहेब सपनाला म्हणतात. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.